तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा 19वा जो हप्ता आहे त्याची ऑफिशियल तारीख इथे जारी करण्यात आलेली आहे। नेमकं काय तारीख आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि सोबतच मित्रांनो हे पण जाणून घेणार आहोत की जर तुमचा आतापर्यंत फार्मर आयडी बनला नसेल तर मग तुम्हाला 19वा हप्ता मिळणार आहे की नाही। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर बघा, ऑफिशियल तारीख बघण्यासाठी आपल्याला यायचं आहे pmevents.mygov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती। इथे आपण बघू शकतो। आता बघा, या वेबसाईटवरती आपण क्लिक करतोय। आता इथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जे काही इव्हेंट्स असतात त्याची तारीख इथे सांगण्यात येते, दाखवण्यात येते की कोणत्या तारखेला कोणता इव्हेंट होणार आहे। तर आता बघा, इथे दुसरं जे पोस्टर आहे आपण ते बघू। बघा, या पोस्टरमध्ये माहिती देण्यात आलेली आहे पीएम मोदी विल डिजिटली ट्रान्सफर टू द 19 इन्स्टॉलमेंट, म्हणजे प्रधानमंत्री डिजिटली जो हप्ता आहे 19वा तो ट्रान्सफर करणार आहे। आणि इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे तर 9.7 करोड पीएम किसान बेनिफिशियरी, म्हणजे 9.7 करोड जे लाभार्थी आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे त्यांना सर्वांना हा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे। म्हणजे यामध्ये ही कंडिशन नाही आहे की तुमचं फार्मर आयडी बनलेला आहे की नाही बनलेला आहे। आणि ऑफिशियल तारीख काय आहे तर बघा, 24 फेब्रुवारी 2025 या तारखेला हा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। तर मित्रांनो, ही आहे ऑफिशियल तारीख आणि जवळपास आपल्या सर्वांना ही तारीख माहितीच होती, कारण कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा ही तारीख सांगितलेली होती। आता मित्रांनो, आपण समजून घेऊया जर तुमचं फार्मर आयडी बनलेलं नसेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे की नाही। तर मित्रांनो, छोटासा फरक आहे, व्यवस्थित ऐका आणि लक्षात घ्या की नेमकं काय फरक आहे फार्मर आयडी काढायचा आहे की नाही। तर मित्रांनो, फार्मर आयडी सर्व शेतकऱ्यांसाठी काढायचा आहे, परंतु ज्या शेतकरी आता पहिलेच या योजनेचा हप्ता घेत आहेत, म्हणजे लाभ घेत आहेत या योजनेमध्ये आधीपासून, त्यांच्यासाठी जर फार्मर आयडी त्यांनी आतापर्यंत काढलेला नसेल तर त्यांना हा हप्ता मिळणारच आहे, जो आता नेक्स्ट हप्ता येणार आहे 19वा हप्ता। परंतु जे शेतकरी नवीन या योजनेमध्ये ॲड होत आहेत, रजिस्ट्रेशन करतायत लाभ घेण्यासाठी, त्यांच्यासाठी ही कंडिशन आहे की त्यांना फार्मर आयडी गरजेचा म्हणजे गरजेचा आहे। जर तुमचं असं कोणी असेल की जे नवीन या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करत आहे तर मग त्यांना या फार्मर आयडी काढण्याची गरज होती। परंतु आता जर तुम्ही हा फार्मर आयडी आणखी काढलेला नसेल तर तुम्हाला अशी काही कंडिशन नाही आहे। ठीक आहे, जर तुमचा अजून फार्मर आयडी बनला नसेल किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय, बरेचसे लोक असे आहेत आणखी शेतकरी ज्यांचे की फार्मर आयडी बनलेच नाही आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु अजून पेंडिंगमध्ये आहे त्यांचे जे ॲप्लिकेशन आहेत ते, तर मग त्यांना सुद्धा हा हप्ता मिळणारच आहे। सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे, फक्त जे नवीन शेतकरी ॲड होत आहे या योजनेमध्ये त्यांच्यासाठी कंडिशन आहे की त्यांना फार्मर आयडी काढणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।